महत्व तर युट्यूबवर हे आजचं कुस्ती मैदान या ठिकाणी लाईव्ह करतायत, एक नोंद करतायत हे कुस्ती मैदान लाईव्ह दाखवण्यात। आणि म्हणून आज हे सुंदर आणि ऐतिहासिक कुस्ती मैदान कव्हर करण्यासाठी युट्यूब चॅनलचे मंडळी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा कुस्ती कमिटी आणि गावकऱ्याचे मस्त सुंदर देखणं आयोजन आणि नियोजन, कुस्तीवरती अगाध प्रेम असणारी माणसं वर्षभरामध्ये चार कुस्ती मैदान भरवतात। वर्षभरामध्ये 4 कुस्ती मैदान ही खडकाळ बाळ रानावरची माणसं भरवतायत। नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला फक्त खडकाळ माळ रान दिसेल, डोंगर दिसतील, दगड दिसतील, धोंडे दिसतील। आणि अजून सुद्धा या महाराष्ट्राचं या आपल्या भागाचं वर्णन करत असताना अनेकांची लेखणी झिजली आणि वर्णन करताना ते सुद्धा म्हणतात मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, दगडांच्या अनेक मोठमोठे पैलवान घडवलेले आहेत, ज्यांचं नाव आज सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये आदराने घेतले जाते। या भागात अनेक पैलवान दिलेले आहेत, या मायभूमीमध्ये अनेक पैलवान जन्माला आलेले आहेत। गे मायभू ए थांबे, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आनीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे, हे सूर्यचंद्र तारे। कारण या मायभूमीची परतफेड करण्यासाठी सूर्यचंद्र तारे सुद्धा तिच्या पदरात टाकण्यासाठी, तिच्या पायाशी आणण्यासाठी धडपडणारी झटणारी ही माणसं आहेत। मग यांचं कौतुक नाही व्हायला पाहिजे तर काय व्हायला पाहिजे? कौतुकास पात्र असणारी ही माणसं हे हजारदा मी जन्म घेईल कारण मायभूमीसाठी, अशी ही रसूलपुरा गावची मंडळी ज्यांचं कौतुक खऱ्या अर्थाने शब्दात सुद्धा म्हणता येणार नाही। माजी सरपंच गुलाब पठाण यांना सुद्धा विनंती करतो, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा। गुलाब पठाण माजी सरपंच। गावगाड्यामध्ये सगळीच माणसं जर एका दिलाने उभे राहिली तर काय होतं? वर्षभरामध्ये 4 कुस्ती मैदान होतात आणि त्याचबरोबर हेल्यांच्या टकरी सुद्धा होतात बर का। त्याचबरोबर हेल्यांच्या टकरींचा जंगी सामना सुद्धा होतो, 1 गट, 2 गट, 3 गट। मुसाभाई देवळेवाले आपल्याला पण नम्र विनंती आहे, मुसाभाई कृपया या गावकऱ्यांच्या वतीने कुस्ती कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जाणार आहे, सन्मान स्वीकारण्यासाठी आपण इकडे मंडपामध्ये यायचंय। मुसाभाई अनेक मान्यवर दिसतायत, ओढून ताडून आणलेली ही मंडळी नाहीये, कुठलं तरी आमिष दाखवून, कुठले तरी आशे दाखवून जमा केलेली ही माणसं नाहीये। ज्यांच्या रक्तात कुस्ती आहे, धमन्यामध्ये कुस्ती आहे, ज्यांचं कुस्तीवरती प्रेम आहे, नादच खुळायचं याला म्हणतात यानायस कुस्ती कोच मुख्तार वस्तादांचं घरी, मुख्तार वस्तादांचा पठ्ठा हर्षल कुस्ती हाकिम पहलवान हाकिम शेख नागाव, एक मोठं व्यक्तिमत्व शेख परिवारामध्ये ज्यांचं नाव आज देखील आदराने घेतलं जातं, त्या भागामध्ये ज्यांचं नाव आज देखील मोठ्या आदराने घेतलं जातं। कुस्ती क्षेत्र असू द्या नाही तर कुठलंही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे, कुस्तीमध्ये तर त्यांनी त्यांचा ठसा उमटवलाच होता, परंतु राजकारणात गेल्यात सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्वाचा, आपल्या कनवाळी व्यक्तिमत्वाचा, आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे हकीम पहलवान यांना मी विनंती करतो, कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा। हकीम भैया, हकीम पटेल आजोळ आहे त्यांचं, आजोळ म्हणजे मामाचं गाव। कारण सगळ्यात जास्त जर माणूस आयुष्यामध्ये कुठल्या गावावर प्रेम जर करत असेल तर तो आपल्या आजोळावर करतो, आपल्या मामाच्या गावावर करतो। सुट्ट्या लागले की आपोआप आपण आपल्या गावी, आपल्या आजोळी जात असतो, आपल्या मामाच्या गावी जात असतो, कारण तो ती ओढ आहे, तिथली जी माणसं आहेत ती सगळे मामा असतात। आणि असं मी म्हणणार नाही सारा गाव मामाचा, पुढचं बाबती बोलणार नाही, कारण सगळ्याच ठिकाणी तसं नसतं।
सगळ्याच ठिकाणी तसं नसतं. आजोळी आल्यानंतर एक आनंद चेहऱ्यावर बघा किती सुंदर उमटलेला आहे. जुनी माणसं भेटतायत, जुने गावकरी, जुने सहकारी बांधव भेटतायत, सवंगडी भेटतायत, ज्यांच्या सोबत या मातीमध्ये पडलो वाढलो, ज्यांच्या सोबत या मातीमध्ये खेळलो, ज्यांच्या सोबत काही क्षण. त्याचबरोबर एकता व्यायामशाळेचे सध्या कार्यरत असणारे खुलताना नागे पाटील आपल्याला देखील विनंती आहे. कुस्ती कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होतोय. कृपया सन्मान ज्या ज्या मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. संजय देवकर पाटील आपल्याला देखील विनंती आहे. गणेश देशमुख त्या भागामध्ये कुस्तीचं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. महिलांच्या कुस्तीसाठी, महिलांच्या कुस्तीच्या वाढीसाठी तन मन धनाने झटणारे गणेश देशमुख असतात. यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. हो क्या बात है, शाबाश. शुभम भाऊ कांबळे बेगमपुरा यांना पण विनंती करतो कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. आणि इकडे जमेल, क्या बात है, सुंदर आणि देखणी कुस्ती करून विजयी झालेला आहे जमेल. कौतुक करावं तेवढं कमी आहे. माजी सरपंच सांडू पठाण यांचा अगदी हसत खेळत कुस्ती करणारा जमेल. आणि इकडे पवन शेल्लार देखील विजयी झालेला आहे. संघर्ष व्यायामशाळा गांधीली. दोघं बऱ्याच वेळची कुस्ती सुरू. पंचांचा निर्णय, कुस्ती जोड सोडलेली आहे. तोडीस तोड आणि जोडीस जोड अशी पैलवान एकत्र आली की बराच वेळ कुस्तीचा निकाल लागत नाही. कुस्तीचा निकाल लागत नसताना पंच कुस्ती बरोबरी सोडवण्याचा निर्णय घेतात. संजय देवकर पाटील, बाळासाहेब नागे पाटील दोघाही मान्यवरांना विनंती आहे कृपया आपला सन्मान स्वीकारावा. एकता व्यायामशाळा खुलताबाद. हा बोला बोला. रामधन चव्हाण बनवाडी यांना सुद्धा विनंती आहे कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा. रामधन चव्हाण बनवाडी. आवा काय भैया, आवा ने. हा रे, बड़ी कुश्ती को लाइव करेंगे, बड़ी कुश्ती को करेंगे. पुकारलेल्या मान्यवर मंडळी कृपया आपला मान बहुमान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अनेक मान्यवर मंडळी या मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. संजय देवकर पाटील, संभाजी देवकर आणि समीर देवकर सारखे पैलवान घडवत आहेत. त्याचबरोबर रॉयल तालीम संघ देवळाई ख्वाजा अमीन पटेल, त्याचबरोबर इद्रिस खान वस्ताद यांना सुद्धा विनंती करतोय. रशीद पटेल, शाकीर पठाण यूट्यूब चॅनलचा पहिले माझ्याकडून सहर्ष स्वागत. नवीन सर्व इथे पैलवान आलेले वस्ताद मंडळी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्षाचे लोक अनेक पद्धतीने नवीन वर्षाचा स्वागत करतात. आम्ही हा वेगळ्या पद्धतीने नवीन वर्ष ते करतात. आम्ही हे जे आहे तो 20-25 वर्षापासून हे नवीन वर्षाचे स्वागत म्हणून कुस्ती मैदान घेतात. आणि त्या कुस्ती मैदान म्हणून नवीन वर्षाचे स्वागत म्हणून आम्ही हे कुस्ती मैदान घेत असतो. 20 ते 25 वर्षापासून हा आमचा कार्यक्रम रसूलपुरातील आखाडा कमिटी, सर्व गावकरी सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येतो. तसंच माझे 2 मिनिट शब्द संपवतो. एन्जॉय हॅलो, रसूलपुरा या ठिकाणी आलेले वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व कुस्तीप्रेमी, याचबरोबर पैलवान मंडळी,
मार्गदर्शक आणि या सर्वांना मी संजय गोमलाडू सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राजमाता वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि एक विज्ञान शिक्षक म्हणून आणि या गावाची नाळ कुस्तीशी असणारे माझे विद्यार्थी याच गावातून येतात आणि अगदी राज्यस्तरापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे। यातलं विशेष म्हणजे या गावाचे 2 सुपुत्र शाहरुख आणि सलमान हे दोन्ही कुस्तीमधून विभागीय स्तर राज्य स्तरावरून यांची पोलीसमध्ये निवड झालेली आहे। दोन्ही आज पोलीसमध्ये चांगल्या प्रकारचं नाव कमावत आहेत। ही खूप महत्वाची या गावाची हा एक सर्वांना उत्स्फूर्त करणारा हा एक ही गोष्ट आहे। आणि या गावाचं लौकिक म्हणजे हे गाव जरी अगदी जंगलाच्या कुशीत असलं तरी इथलचे जे पालक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कुस्तीचं वेगवेगळ्या माध्यमातून योगदान देतात आणि अशाच प्रकारे या कुस्तीप्रेमींचं याच्यावर चांगल्या प्रकारचं यांचं हे चांगलं कार्य करू। यांना सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। मला या ठिकाणी युट्यूब बद्दल बोलण्यात दिलं त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। जय हिंद जय महाराष्ट्र। आपण आता बघतोय की नवीन या युगामध्ये नवीन वर्षाची सुरुवात अनेक लोक अनेक विशिष्ट पद्धतीने करत असतात, परंतु या रसूलपुराचा जर आपण उल्लेख केला तर गेल्या 25 वर्षापासूनचा जो अखंड पायंडा याने घालून दिलेला आहे 1 जानेवारीला म्हणजे वर्षाची सुरुवात ज्या 1 तारखेपासून होते त्या 1 तारखेला ही मंडळी ही माणसं मोठं भव्य दिव्य कुस्ती मैदान भरवतात, जेणेकरून कुस्तीच्या माध्यमातून या आखाड्याच्या माध्यमातून उद्याची एक पिढी घडवत असताना निर्व्यसनी पिढी घडवता येईल, त्याबरोबर एक निरोगी पिढी घडवता येईल। याच्यासाठी या रसूलपुरा गावकऱ्यांचं योगदान मानावं तेवढं कमीच आहे। गेल्या 25 वर्षापासून मी स्वतः कुस्ती करत असताना देखील तेव्हापासून ते आतापर्यंत या कुस्ती मैदानाशी नाळ जोडले गेलेली आहे आणि या आजच्या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो की जर तुम्हाला नाद करायचा असेल तर तो कुस्तीचा करा। कुठल्याही क्षेत्रामधून जर तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर खेळाडू म्हणून देखील करिअर घडवता येतं। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मगाशी गोमलाडू सरांनी बोलत असताना इथल्या 2 विद्यार्थ्यांचा उल्लेख केला की ज्यांनी विभागीय स्तरावरती राज्यस्तरीय स्तरावरती कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करत असताना मानाची सन्मानाची वर्दी महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी अंगावर पटकावली, महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी त्यांनी खऱ्या अर्थाने मिळवली आणि याचं सगळं श्रेय जर कुठे जात असेल तर ते कुस्तीला जाते। कारण जर तुम्हाला करिअर घडवायचंच असेल तर खेळाडू आणि कुस्तीपटू म्हणून देखील करिअर घडवता येतं। या आजच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो। त्याचबरोबर समस्त गावकरी मंडळी पंचक्रोशीतून उपस्थित असणारी मंडळी या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो। जय हिंद। चालू केलं शाळेमध्ये सराव करणारा मोहित सिद्ध धीरज भैया सिद्ध यांचा सुपुत्र मैदानामध्ये आलेला आहे। सिद्ध परिवार कुस्तीसाठी राहून घेतलेला परिवार आणि समोर जाहीर लढते जाहीर दुहेरी पटाला आणण्याचा प्रयत्न नदीम पटेल यांचा तो सुपुत्र जठवाडाला हातून शेख 1997 साली तयार केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये औरंगाबाद ग्रामीण संघाचे असताना
औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ग्रामीणकालीन संघाला पदक प्राप्त करून दिला. आणि सर माझे लढतोय माझे तालुक्याला आमशाळा पांडे एहर पांडे विरोध भैया सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा हाकीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा माजिद लढतोय. अथर चिश्ती एमपीएम चॅनल मैदान कव्हर करतात हल्ल्याला बाबा एक मिनिट थांबा. अरे प्रसार माध्यमाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. या युट्यूबच्या माध्यमातून अनेक मान्यवर मंडळी खऱ्या अर्थाने हे मैदान कव्हर करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. यामध्ये सय्यद अजीम आणि अथर चिश्ती अशी मान्यवर मंडळी आजचं मैदान खऱ्या अर्थाने कव्हर करतात. या मैदानासाठी उपस्थित असलेले पंचक्रोशीतील जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील आलेले सर्व पैलवान आणि वास्तव मंडळी कुस्ती प्रेमी मंडळी आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या निमित्ताने या मैदानामध्ये आपण उपस्थित राहणार उपस्थित झाला त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी रशीदपुरा त्याचबरोबर कुस्ती कमिटी या सगळ्यांच्या वतीने आपल्या मैदानासाठी आपण उपस्थित राहिला. आपल्या सगळ्यांचं शब्दसुमराने सहर्ष स्वागत आहे. कुस्ती कमिटी आरती कमिटीचे मान्यवर